व्यंग्यात्मक टीका करू नका. समाजात अनेक माणसांचा सर्वाधिक वेळ जर कशात जात असेल तर ती एकमेकांची मापे काढण्यात, यालाच गावठी भाषेत धुणे धुत बसणे असे म्हणतात. काही लोक तर साऱ्या गावाचं धुणं गोळा करून त्याचं बोचकं बनवतात आणि ते बोचकं सोडून धुत बसतात. टीका करूच नाही असे नव्हे, पण ती मार्गदर्शनपर असावी, कुचेष्टेची नसावी, त्याच्यात सुधारणा व्हावी या शुद्ध हेतूने टीका असावी. टीकेने व्यक्ती दुखावली जाते. टीका सर्वांसमक्ष नव्हे तर खाजगीत करा. शिवाय टीका ही व्यक्तीबद्दल नव्हे तर त्याच्या कृतीबद्दल असावी. त्यात वैयक्तिक राग लोभ असता कामा नये. तुमच्यावर सुद्धा टीका होत असते. संत तुकारामांनी टीका करणाऱ्याला साबण म्हटले. साबणाने आपण अधिक स्वच्छ होत जातो. असे म्हणतात की अयोग्य टीका ही छुपी प्रशंसाच असते. सामान्य माणसे यशस्वी लोकांचा तिरस्कार करतात कारण त्यांना ते मिळालेले नसते. टीका ही काहीतरी करणारावरच होते. यशस्वी लोकांवरती जास्त होते. आंब्याच्या ज्या झाडाला जास्त फळे लागलेली असतात त्याच झाडाला जास्त दगडे मारली जातात. काही लोकांचा विशेष असा आहे की ते स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगडफेक करीत असतात. अनेकांची टीका ही अज्ञान, अपसमज व मत्सरातून निर्माण झालेली असते. मात्र योग्य टीकेचा स्वीकार करून स्वतःमध्ये बदल घडवून आणावा. समोरच्याला दाद द्या. योग्य कामाबद्दल त्याची मुक्त कंठाने व खुल्या मनाने प्रशंसा करा. समोरच्या माणसाच्या चांगुलपणाला, त्याच्या चांगल्या कृतीला दाद द्या. केवळ स्वतःलाच शहाणा न समजता इतरांच्या सद्गुणाला स्वीकारा. अहंकार, मत्सर, द्वेष या भावना फेकून द्या. तुम्ही फार मोठ्या जाळ्यातून बाहेर येऊन मुक्तपणे श्वास घेत असल्याचा तुम्हाला अनुभव येईल. या जगात सर्वच व्यक्ती स्वतःला सर्वाधिक महत्त्वाच्या मानतात. त्यात त्यांचे फारसे अयोग्य आहे असेही नाही. त्यामुळे ते टीकेची अपेक्षा न करता प्रशंसेची, स्तुतीची अपेक्षा करतात. स्तुती करायची म्हणजे स्तुतीपाठक होऊन लाचार बनायचे नाही, तर योग्य गोष्टीची स्तुती होय. या जगात शांतीपूर्वक जगावे असे तुम्हाला वाटत असेल तर एक मंत्र सांगतो. दुसऱ्याची प्रशंसा करा आणि दुसऱ्याकडून घेता येतील तितके चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करा. इतर वाईट गोष्टी सोडून द्या किंवा विसरून जा. हसतमुखाने नेहमी उत्साही राहा. तुमचं हसणं जग स्वीकारील. रडण्याकडे पाठ फिरवतील. दाद आणि प्रोत्साहन देऊन माणसातील क्षमतेचा सर्वोच्च आविष्कार घडू शकतो. उत्साह म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. निरुत्साह म्हणजे मृतवत. उत्साह हा कारंजातील फावाऱ्यासारखा असतो. इमर्सन म्हणतो, जगातील कोणतीही मोठी गोष्ट उत्साहाशिवाय साध्य झाली नाही. हास्य आणि उत्साह संसर्गजन्य आहे. नेहमी हसतमुखाने उत्साही राहणे या सवयी आहेत. नित्याच्या सरावाने त्या प्राप्त करून घेता येतात. निखळ हसण्याने आनंद मिळतो. चेहरा हसतमुख असणे म्हणजे चांगलं दिसण्याचा तो बिनखर्चाचा उपाय आहे. चिडचिड्या माणसापेक्षा हसतमुख माणूस सर्वांना आवडतो. माणसे जोडा. माणसे जोडण्याची एक कला आहे. माणसे जोडली तरच आपली कामे होऊ शकतात. इतरांच्या मदतीशिवाय यश मिळवणे जवळजवळ दुष्प्राप्य आहे. कोणता माणूस कुठे उपयोगी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या तिरसट वागण्याने व मत्सरी स्वभावाने माणसे तोडू नका. तुमचं ध्येय जितकं मोठं, जितकं उंच असेल तितक्या अधिक माणसांची आवश्यकता भासू शकते. दहीहंडी जितकी उंच असेल तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तितकीच जास्त माणसे खाली असावी लागतात. अनेक माणसांच्या शिडीवरूनच यशाची दहीहंडी प्राप्त करता येते. आपुलकी, प्रेमळपणा, भाषेचा गोडवा, प्रामाणिक कृती, वचनबद्धता, मदत देण्याची वृत्ती या गोष्टीतून माणसे जोडली जातात. नेतृत्व गुण म्हणजे केवळ पुढारी होणे, राजकीय नेता होणे व भाषण ठोकणे नव्हे, तर इतरांच्या नेतृत्वाबरोबर स्वतःचेही नेतृत्व करावे लागते. सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या मध्ये नेतृत्व गुण असतातच असे नव्हे. त्यांना नेते केले जाते. आपल्या देशातील सर्व विशिष्ट परिस्थितीमुळे, घराणेशाहीमुळे त्यांना लायकी नसताना नेता केले जाते. कोण आईच्या नावावर, कोण बापाच्या, कोण भावाच्या, कोण चुलत्याच्या नावावर नेता बनतो, पण तो खरा नेता असतोच असे नाही. नेता या शब्दाचाच अर्थ आहे जो इतरांना पुढे घेऊन जातो तो. त्याची 2 पावले इतरांच्या पुढे असतात. नेतृत्वाच्या गुणांचा विचार केला तर पुढील गुण आढळून येतात.
पुढे घेऊन जाणे, सर्वांच्या पुढे 2 पावले चालणे, दूरदृष्टीपणा, आत्मविश्वास, उत्तम कौशल्य, कनवाळूपणा, उत्तम समजूतदारपणा, संयम, ध्येयवाद, जबाबदारीची जाणीव, उत्तम बुद्धिमत्ता, समस्या सोडविण्याची कुशलता, इतरांना समजून घेण्याची चांगली कुवत, रचनात्मक व सकारात्मक दृष्टिकोन आणि विवेकी विचार. नेतृत्वाची योग्यता आणण्यासाठी आता सांगितलेले गुण अंगी असायला हवेत. हे गुण केवळ इतरांचा नेता होण्यासाठीच पाहिजेत असे नव्हे, तर स्वतःचेच नेतृत्व करण्यासाठी सुद्धा पाहिजेत. नेतृत्वाचे गुण अंगी बांधून स्वतःचेच नेते व्हा. नेता असलेला माणूस 4 चौघात उठून दिसतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो. तो डळमळीत होत नाही. त्याची कितीही कष्ट घेण्याची तयारी असते. तो इतरांचा प्रामाणिकपणे आदर करतो. प्रांजळपणे चुका कबूल करतो. पूर्ण न होणारी आश्वासने व संकल्प करीत नाही. त्याच्यात उत्साह ओसंडून वाहतो. प्रत्येक कार्यात स्वतःहून पुढाकार घेतो. संकटाच्या वेळी मदतीला धावून येतो. अनेक डावपेचांची चांगली जाण ठेवतो. योग्य संधी शोधून काढतो. त्याला परिस्थितीची चांगली जाणीव असते. इतरांच्या नाड्या त्याला माहीत असतात. निर्णय घेण्याची त्याची चांगली क्षमता असते. नेता हा बदल घडवून आणतो. तुमच्यात बदल घडवून आणण्यासाठी तुमच्यातल्या नेत्याला जागृत करा. तुम्ही जीवनाच्या निवडणुकीत यशस्वी झालात म्हणून समजा. उत्तम सादरीकरण किंवा स्मार्ट प्रेझेंटेशन. सादरीकरणाची कला ज्याच्याकडे अधिक चांगली तो जास्त व लवकर यशस्वी होतो. तुमच्याकडे ज्ञान आहे, अनेक कलागुण आहेत, पण ते जर इतरांना व्यवस्थित सादर करता आले नाहीत तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. सादरीकरण हे एक प्रकारे पॅकिंगसारखेच असते. आत वस्तू कसली आहे याच्यापेक्षा त्याचे पॅकिंग कसले आहे यावर त्याची विक्री अवलंबून असते. लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तर लोक वस्तूपेक्षा पॅकिंगलाच जास्त महत्त्व देतात. मग ज्याची वस्तूही चांगली असते व पॅकिंगही चांगली असते ती वस्तू सर्वांच्या मागणीचा विषय ठरते. ज्याचे स्मार्ट प्रेझेंटेशन नसेल ते लोक अपयशी होतात. मग त्यांच्याकडे कितीही ज्ञान असो, पैसा असो व कलागुण असोत. समजूया 2 मुलांकडे दुकानातल्या तितक्याच वस्तू दिल्या. एकाने सर्व वस्तू तशाच दुकानाच्या गाळ्यामध्ये ठेवता येतील तेथे ठेवल्या आणि दुसऱ्याने काचेचे शोकेश करून, दुकानाला रंगरंगोटी करून, दुकान सजवून स्वच्छ नीटनेटके ठेवले व सर्व वस्तूंची वर्गवारी करून त्याची व्यवस्थित मांडणी केली. 2 दुकाने शेजारी शेजारी आहेत. तुम्ही कोणत्या दुकानात प्रवेश कराल? अर्थातच सुरेख दिसणाऱ्या. घरामध्ये भांडी, कपाटे, फर्निचर सर्व काही आहे, पण भांडी कपाटात न ठेवता खाली ठेवली आहेत. अंथरून पांघरून कुठेतरी कोपऱ्यात पडले आहे. फर्निचर इतस्ततः पसरलेले आहे. कपडे कुठेही अडकवलीत. काही कुठेतरी लोळतायत. हे घर पाहून तुम्हाला काय वाटेल? म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रेझेंटेशन महत्त्वाचे आहे. जेव्हा व्यक्ती दुसऱ्याशी काहीतरी बोलते, व्यवहार करते, मुलाखत देताना, अगदी भाजी घेताना सुद्धा, तेव्हा ती स्वतःलाच प्रेझेंट करीत असते. ती काही प्रेझेंट करते त्यावरून समोरच्या व्यक्तीवर तिची छाप पडत असते. ज्याला इम्प्रेशन म्हणतात ते हेच. ज्याला स्वतःचे चांगले इम्प्रेशन पडावे असे वाटते त्याने स्वतःला चांगले प्रेझेंट करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. हे कौशल्य शिकायचे म्हणजे स्वतःला आतून व बाहेरून नेहमी अप टू डेट ठेवायचे. त्याने विचाराने, स्वभावाने, शरीराने, कपड्याने, सर्व गोष्टींनी व्यवस्थित असले पाहिजे. केवळ पोशाखाने अप टू डेट असाल आणि आत काहीच नसेल तर लोक त्याला प्रदर्शन करतोय किंवा शायनिंग मारतोय असे म्हणतात. जी गोष्ट सादर करायची आहे तिचे सादरीकरण नेहमी उत्तम असले पाहिजे. स्मार्ट प्रेझेंटेशनने लोकांच्या मनावर फार चांगला परिणाम होतो. तो खोऱ्याने पैसा ओढू शकतो. जीवनात कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, स्मार्ट प्रेझेंटेशन असेल तर पुढे जाता येते. एका संतांनी म्हटलंय, समयाशी सादर व्हावे. भाषेचं प्रभुत्व. लोकांशी व्यवहार करताना भाषा हे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे.
आपले म्हणणे, आपला विचार, आपला प्रकल्प दुसऱ्यास सांगताना, व्याख्यान देताना, बोलताना भाषेवर जर प्रभुत्व असेल तर समोरच्या लोकांवर चांगला परिणाम होतो. भाषा प्रभुत्व म्हणजे भाषेवर नियंत्रण असणे, योग्य वेळी योग्य शब्दाची निवड करणे होय. शब्दांचे विश्व फार प्रचंड आहे. शब्द या एका विषयावर बृहत ग्रंथ तयार होईल. संत श्री ज्ञानेश्वरांनी शब्द ब्रह्म असे म्हटले आहे. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या शब्दांना देवाचा प्रसाद मानले. बायबलमध्ये प्रारंभीच प्रथम शब्द होता आणि शब्दच देव होता असे म्हटले आहे. तर आद्य शंकराचार्य शब्द म्हणजे नाम व रूप यांनीच विश्व बनलेले आहे असे सांगतात. महर्षी वाल्मिकींच्या प्रतिभेला जे शब्द दिसले त्यांनीच रामायण हे महाकाव्य तयार झाले. तर शब्दातून शब्द वाढत जाऊन महाभारत घडले आणि तेच व्यासाने पुन्हा शब्दांच्याच माध्यमाने लक्षावधी शब्दात सांगितले. महाभारतामध्ये 30 ते 40 लाख शब्द असावेत. मानवी जीवनातील अत्यंत सामर्थ्य संपन्न शक्ती म्हणजे शब्द. शिव्या सुद्धा शब्दांच्याच असतात आणि धर्मग्रंथ ही शब्दांचेच बनलेले असतात. भाषा प्रभुत्व मिळवणे म्हणजे शब्दांवर नियंत्रण आणून त्यांचा योग्य वापर करायला शिकणे. शब्द हे सरस्वतीचे रूप आहे. म्हणूनच चांगल्या वक्त्याच्या जिभेवर सरस्वतीची वस्ती असते असे म्हणतात. 10,000 एखादा वक्ता असतो व 10,000 वक्त्यात एखादा चांगला वक्ता असतो. चांगले वक्तृत्व येण्यासाठी शब्दांची साधना करावी लागते, आराधना उपासना करावी लागते, वाणी मंगल पवित्र व निर्मळ ठेवावी लागते. वाईट घाणेरड्या किंवा अपशब्दांचा वापर बंद करावा लागतो. म्हणूनच वेदांतात म्हटले आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्यम न ब्रूयात अप्रियम. म्हणजे नेहमी सत्य बोला, पण जे प्रिय असेल तेच बोला. सत्य पण अप्रिय असे बोलू नका. भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी प्रचंड व चौफेर वाचन, इतरांना ऐकणे, स्वतः सराव करणे, पुढे होऊन स्वतः बोलणे, चुका समजून घेऊन त्या दुरुस्त करणे. जन्माच्या आधी कोणीच कोणती गोष्ट शिकून सहसा येत नाही. मेहनत, कष्ट, साधना, सराव हे सर्व वाढवूनच ते साध्य करतात. महाराष्ट्रातील एक अस्खलित बोलणारे पट्टीचे वक्ते प्रारंभी आरशासमोर उभे राहून तासन तास बोलण्याचा सराव करीत होते. आज ते श्रेष्ठ वक्ते आहेत. ते बोलताना त्यांच्या मुखातून शब्दाऐवजी रंगीबेरंगी सुगंधी फुले पडल्याचा आभास होतो. अस्खलितपणे बोलणे, तर्कशुद्ध बोलणे, सुसंगत बोलणे, विचार करून बोलणे, बोलताना विचार करणे, आपले बोलणे ऐकणारास समजते का ते समजून घेऊन बोलणे व आपण काय बोलतोय ते स्वतःच समजावून घेणे, इतक्या गोष्टी बोलताना व्हाव्या लागतात. आधी बोलून नंतर विचार करण्यापेक्षा प्रथम विचार करून बोललेले केव्हाही जास्त चांगले. एका साहित्यिकाने दारावर लिहिले होते, येथे शब्दकोशातील सर्व शब्द सुंदर होऊन बाहेर येतात. शब्दांना सुंदर करायची कला आहे. ती कला ज्याला जमली व हवा तेव्हा तो शब्द समोर आणण्याचे कसब ज्याला साधले तो भाषाप्रभू. शब्दांविषयी बोलायला भरपूर शब्दांची गरज आहे, मात्र या बोलण्यालाही काही मर्यादा आहेत. शब्दांविषयी एवढे बोललो, हे शब्द अनेक भाषातले असू शकतात. त्या भाषाच व्यवहारात उपयोगी येतात. अर्थात प्रत्येक भाषा वेगळी ठरते ती त्यातील शब्दांमुळेच. म्हणून भाषेवर प्रभुत्व म्हणजे त्या भाषेतील शब्दांवर प्रभुत्व मिळवणे होय. म्हणून शब्द भांडार वाढवा, त्याचा योग्य ठिकाणी व योग्य वेळी वापर करायला शिका. शब्दांच्या कलात्मक सादरीकरणानेच काव्य तयार होते. तेच शब्द वेगळ्या मांडणीने वृक्ष व बेचव बनतात. अभ्यासाने ही कला आत्मसात करा. अनेक भाषातील शब्द पहा, त्यातील सौंदर्य अनुभवा. तुम्हालाही प्रतिभेचे धुमारे फुटतील. भाषेवर प्रभुत्व संपादन केले तर लोकांवर चांगली छाप पडते, बोलण्याचा प्रभाव पडतो व त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. न होणारे काम चांगल्या बोलण्याने होऊन जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन. मानवी जीवनामध्ये सकारात्मक व्यक्तिमत्वाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही घटनेचा, प्रसंगाचा वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याची पद्धती बाणवणे होय.
वैज्ञानिक पद्धती म्हणजे या जगातील कोणत्याही घटकाचे ज्ञान करून घेण्याची, सत्य ज्ञानाच्या प्राप्तीची सर्वोत्तम व उपलब्ध असलेल्या पद्धतीत सर्वश्रेष्ठ अशी पद्धती आहे. वैज्ञानिक शोधाबरोबरच तिचा विकास झालेला आहे. व्यावहारिक जीवनामध्ये सत्यज्ञान करून देणारी तीच एक सुयोग्य अशी पद्धती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जर नसेल तर पुढील गोष्टी घडून येतात. अंधश्रद्धांना मान्यता मिळते, चुकीचे ज्ञानच खरे मानले जाते. समस्या अयोग्य पद्धतीने सोडवल्यामुळे त्यातून समस्या न सुटता समस्या वाढत जाते. गैरसमज व अपसमज निर्माण होतात. परिस्थितीचे वा घटनेचे नीट आकलन होत नाही. या वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. कार्ल पियर्सने वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये अशी सांगितलीत की घटनांचे काळजीपूर्वक अचूक वर्गीकरण करणे आणि त्यांचे परस्पर संबंध व क्रम यांचे निरीक्षण करणे, विधायक कल्पना शक्तीच्या साह्याने वैज्ञानिक नियमांचा शोध घेणे आणि स्वतःच्या संशोधनाची आलोचना करणे. या सृष्टीतील कोणत्याही समस्येचे उत्तर शोधण्यासाठी या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो. ही वैज्ञानिक पद्धती अंगी बांधून त्यानुसार दृष्टी ठेवणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे होय. मानवी जीवन हे विविध पैलूंचे बनलेले आहे. ते कोणत्याच चौकटीत बसत नाही. मात्र व्यवहारातील समस्येची सोडवणूक व सत्य संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धती ही सर्वमान्य व चांगली आहे. स्वतःचे व्यवस्थापन. आपण अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करीत असतो, पण या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कोणी करायचे? प्रत्येकाने स्वतः करायचे. पण स्वतः व्यवस्थापन करण्यासाठी स्वतःचेही व्यवस्थापन करावे लागते. स्वयं व्यवस्थापनामध्ये दोन भाग येतात. एक बाह्य व्यवस्थापन, यामध्ये शारीरिक व त्या अनुषंगाने इतर बाह्य गोष्टी येतात. आणि दुसरे आंतरिक व्यवस्थापन, यामध्ये मानसिक, भावनिक, बौद्धिक इत्यादी प्रकारच्या गोष्टी येतात. दोन्ही मिळून स्वयं व्यवस्थापनाचे घटक पडतात. ते घटक असे आहेत: नीटनेटकेपणा. नीटनेटकेपणा अंगी असेल तर वेळेची बरीच बचत होते. नीटनेटकेपणा अंगी बांधून घ्यावा लागतो. ज्या जागच्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवणे, सुव्यवस्थित ठेवणे. साधा कागद फाडून द्यायचा असेल तर कसा तरी ओढून आडवा तिडवा न देता सुव्यवस्थित घडी घालून हवा तेवढाच देणे. पाकिटाची व्यवस्थित घडी घालण्यातूनही नीटनेटकेपणा दिसून येतो. लिहितानाही टापटीपपणे लिहावे. बोलतानाही नीटनेटकेपणा जाणवू शकतो. त्यालाच टापटीपपणाही म्हणतात. अंगावरील कपड्यांबाबत एक म्हण आहे: कपडे फाटके असावेत पण नेटके दिसावेत. जीवनाच्या सर्व अंगातून हा नीटनेटकेपणा दिसून येतो. तो एक सद्गुण आहे. म्हणून प्रत्येक काम मन लावून करण्याची सवय लावून घेतली तर त्यातून नीटनेटकेपणा बाणवता येतो. स्मार्टनेस. प्रत्येक कृतीतून स्मार्टनेसही दिसून शकते. सुंदर असणे वेगळे व स्मार्ट असणे वेगळे. शरीर कसे असावे हे आपल्यावर अवलंबून नाही, मात्र स्मार्ट दिसणे आपल्या हातात असते. हार्डवर्क व स्मार्ट वर्क या दोन्हीमध्ये फरक आहे. स्मार्ट शब्दाला मराठीत सर्व गुण दाखवणारा इतका चांगला शब्द नाही, म्हणून आपण स्मार्ट हाच शब्द या ठिकाणी बोललेला आहोत. स्मार्ट असणे म्हणजे चलाख असणे, चुणचुणीत असणे, हुशार असणे, अद्ययावत असणे, चाणाक्ष असणे, बुद्धिमान असणे, वेगवान असणे, कल्पक असणे, तेज असणे, काटेकोर असणे. यातले सगळे गुण परिश्रमाने, अभ्यासाने व सवयी बदलून प्रत्येकाच्या अंगी लावून घेता येतात. प्रत्येकाला त्या सवयी लावून घेता येणं शक्य आहे. यानंतरचा भाग आहे वेशभूषेचा. स्वयं व्यवस्थापनेमध्ये वेशभूषेलाही महत्त्व आहे. वेशभूषेचे 3 उपयोग लक्षात घेऊन वेशभूषा करावी. पहिला भाग लज्जारक्षण, दुसरा शरीर संरक्षण आणि तिसरा आकर्षक दिसणे. केवळ आकर्षक दिसण्याच्या नादात अति तंग किंवा अति ढगळ चित्र विचित्र कपडे घालणे किंवा अति तोकडे कपडे घालून प्रदर्शन करणे या सर्वच गोष्टी चुकीच्या असतात. स्वच्छता. शरीर व मनाची स्वच्छता महत्त्वाची आहे. शासनाने स्वच्छतेतून समृद्धीकडे अशी मोहीमच राबवली आहे. इतके स्वच्छतेला महत्त्व आहे. स्मरण यादी व प्राधान्यक्रम.
कोणत्या वेळी कोणती गोष्ट करायची हे पूर्वनियोजित करून ते लिहून घ्यावे. त्या वेळी ते काम पूर्ण करून त्याच्या पुढे टिक करायची. यातून काम झाल्याचेही व व्यवस्थित राहिल्याचेही समाधान मिळते. त्यासाठी एखादी डायरी, नोंदवही किंवा रोजच्या रोज एक मोठा A4चा कागद जवळ ठेवावा. तो नेहमी खिशात ठेवावा आणि ठरवलेली कामे त्या कागदावर लिहावीत आणि त्या वेळी ती पूर्ण करावीत. शिस्त. जीवनाला व जगण्याला एक शिस्त लावून घ्या. जीवनाचा सूर सापडेल. शिस्तीत एक ताल असतो, एक लय आणि सूर असतो. त्यामुळे जीवनाचे गाणे सुरेल व मधुर होईल. नियमितपणा व सातत्य. नियमितपणा व सातत्याला अत्यंत महत्त्व आहे. इतर व्यवस्थापन व स्वयं व्यवस्थापन हे दोन्ही करण्यातही नियमितपणा आणि सातत्य हवं असतं. या गोष्टी नसतील तर काहीच शक्य होत नाही. याच्याबरोबर भावनावर नियंत्रण असावं लागतं. भावनावर नियंत्रण पाहिजे. भावनेच्या महापुरात जर वाहून जाल तर स्वयं व्यवस्थापन या संज्ञेलाच अर्थ उरणार नाही. योग्य वेळी योग्य भावनांचे प्रकटीकरण करा. भावना म्हणजे खवळलेल्या निरंकुश हत्तीसारख्या किंवा लगाम तुटलेल्या उधळणाऱ्या घोड्यासारख्या असतात. तेव्हा त्यांना लगाम घालून त्यांच्यावर स्वार व्हा. तुमच्या जीवनाची घोडदौड तुमच्या इप्सित स्थळापर्यंत होऊन जाईल. सवयीमध्ये बदल. घाणेरड्या सवयी बदलणे व चांगल्या सवयी अंगवळणी पाडणे. कोणतीच सवय जन्मजात नसते, त्यानंतरच लावून घेतलेल्या असतात. आपणच लावलेल्या सवयी आपणच बदलू शकतो. मग ती दारू पिण्याची असेल, आरवाचे बोलण्याची असेल, आळसात वेळ घालवण्याची असेल, उशिरा उठण्याची असेल किंवा हात स्वच्छ न धुता जेवण्याची असेल. स्वतःमधील दोष ओळखा. स्वतःमधील दोष, वीक पॉइंट, कमजोरी, सद्गुण, चांगल्या गोष्टी हे जे काय असेल ते सर्व ओळखा. आत्मपरीक्षण करा. दोष घालवण्याचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न करा व चांगल्या गोष्टी करण्यात मनापासून रस दाखवा. दोष काढा व सद्गुण वाढवा. दोषाची निंदा होते तर सद्गुणांचा गौरव केला जातो. व्यक्ती तीच असते. पूजा किंवा टीका होते ती गुणाविषयी. विकार काबूत ठेवा. विवेकाचा वापर करून विकारांवर अंकुश ठेवा. जसे शेतकरी शेतातून तण मुळापासून खणून काढतो व तिथे सुंदर पीक घेतो, तसे वाईट विचार, विकार समूळ खणून काढा व त्या स्वच्छ झालेल्या मनामध्ये सद्विचारांची पेरणी करा. तुमच्या जीवनाचा वृक्ष बहारदारपणे फुलून येईल. त्याला रसाळ व गोमटी फळे लागतील. तो सर्वांना कृपेची छत्रछाया देईल. स्वयं अनुशासन. मी कसे वागावे हे इतरांनी सांगण्यापेक्षा मी कसे वागावे हे मीच ठरवलेले जास्त श्रेयस्कर. आकर्षक, प्रभावी, विकसित, सकारात्मक व यशस्वी व्यक्तिमत्व होण्यासाठी स्वयं अनुशासन वापरायला हरकत नाही. स्वयं अनुशासन म्हणजे स्वतःला चांगल्या योग्य वेळेत पार पाडलेल्या कामासाठी बक्षीस द्यायचे व चुका, काम वेळेत पूर्ण न होणे इत्यादी गोष्टीसाठी शिक्षा द्यायची. बक्षिसासाठी स्वतःसाठी नवीन वस्तू खरेदी करायची, जसे की पेन असेल, पॅन्ट असेल, शर्ट असेल, पुस्तक असेल किंवा कोणतीही आवडती वस्तू. किंवा तुम्ही सहलीला जाऊ शकता. एखादा प्रोग्रॅम पाहणे व शिक्षा म्हणून दुप्पट काम करणे, एखादा उपवास धरणे, आजारी पडणार नाही इतक्या थंड पाण्याने हिवाळ्यात 2दा आंघोळ करणे, त्या दिवशी आवडीचा पदार्थ न खाता मुद्दाम न आवडणारा पदार्थ खाणे. अशा प्रकारची तुमच्या कल्पनेने ठरवून तुम्ही स्वतःला बक्षीस देऊ शकता किंवा शिक्षा देऊ शकता. याला स्वयं अनुशासन असे म्हणता येईल. व्यावहारिक कौशल्य अंगी उतरावी लागतात. एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी काही बाबी स्वतःमध्ये आणाव्या लागतात. साधारणपणे त्या बाबी अशा आहेत. स्वभाव बदला. आपण पाहिले की स्वभावाला औषध आहे. वाईट स्वभावामुळे माणसे दुखावतात, कोणी जवळ येत नाही. त्यासाठी स्वभाव बदला. स्वभाव सवयींचा बनलेला असतो. सवयी बदलता येतात. त्यामुळे चांगल्या सवयी लावून आपला स्वभावसुद्धा चांगला करता येतो. संयम. संयमित राहा. उतावळेपणा, अतिघाई विनाशास आमंत्रण देते. प्रसन्नता. प्रसन्न व्यक्तिमत्व ही एक निर्मिती आहे. चांगले गुण अंगी बांधून स्वभाव बदलला की प्रसन्नता वाढत जाते. आनंदी व प्रसन्न राहण्याचीही सवय लावून घेता येते. आत्मपरीक्षण.
कठोर आत्मपरीक्षण करून स्वतःमधील अवगुण दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करा. सतत आतील कचरा घाण शोधून काढून बाहेर फेकून द्या. सारासार विवेक हा व्यक्तीचा मित्र आहे. तो कुठेही कोणत्याही कामात उपयोगी येतो. कोणीही कृती करताना सारासार विवेक व तारतम्य वापरून ती करावी. शुद्धाचरण आचरण नेहमी चांगले असले पाहिजे. व्यक्ती किती हुशार वा पैसेवाली आहे यापेक्षा तिचे आचरण कसे आहे यावरून तिचे मोठेपण ठरत असते. प्रामाणिकपणा इतर सर्वांशी कार्याशी व स्वतःशीही प्रामाणिक असले पाहिजे. यातून आत्मविश्वास वाढतोच व इतरांचाही विश्वास बसतो. माणसे पारखून विश्वास ठेवा. आजकाल अनेक जण व्यक्तीचा उपयोग करून घेऊन नंतर फेकून देतात. त्यांच्यापासून स्वतःला सांभाळा. तसेच माणसाची पारख करायला शिका. मग त्याच्यावर विश्वास ठेवा. कुणाचे हृदय दुखवू नका. माणसे जोडायला खूप दिवस लागतात, मात्र एका क्षणात ती तुटू शकतात. म्हणून कुणाच्या मनाला वेदना होतील किंवा त्यांचे हृदय दुखावेल असे बोलू नका, वागू नका. सर्वांचा आदर राखा. दूरदर्शित्व दूरदृष्टी ठेवून योजना आखा, व्यवहार करा. एक कावळा त्याच्या पिलाला उपदेश करीत होता. तो म्हणाला, बाळा, जमिनीवर पडलेले काय खात असताना जर आसपास माणूस असेल आणि तो जर खाली वाकला तर लगेच उडून जागा बदलायची, कारण कदाचित तो दगड उचलायला खाली वाकलेला असतो. तेव्हा ते पिलू म्हणाले, पण त्या माणसाने आधीच हातातून दगड आणला असला तर तो न वागताही मारू शकतो. त्या कावळ्याच्या पिलासारखा दूरदृष्टीपणा व चाणाक्षपणा असावा लागतो. कृती करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, पण एकदा ठरल्यानंतर पुन्हा बदलू नका. स्वच्छ विचार व स्वच्छ व्यवहार स्वच्छ व्यवहाराने संबंध चांगले राहतात व त्यातही वाढ होत जाते. भावनेने प्रभावित होऊन निर्णय घेऊ नये. शांतपणे स्थिर चित्ताने विचार करून मगच निर्णय घ्यावा. ठामपणे नाही म्हणायला शिकले पाहिजे. भिडस्तपणामुळे नको त्या आपत्ती ओढवतात. म्हणून योग्य वेळी ठामपणा दाखवावा लागतो व नाही म्हणायला शिकावे लागते. वचने व वायदे पाळावेत. दिलेली वचने व केलेले वायदे वेळच्या वेळी पूर्ण करावे. अंधश्रद्धाळू बनू नये. काम होण्यासाठी बुवा, बाबा, देवऋषी, महाराज, उपरसुंब देव, आमका बा, तमकी आई, दैव, नशीब, स्टार इत्यादींच्या नादी लागून आपला वेळ, पैसा आणि श्रम फुकट उगीच खर्च करू नये. अंधश्रद्धा टाकून वास्तवतेचा स्वीकार करून निर्णय घ्यावा आणि मग कृती करावी. मग पुढे काय व्हायचे असेल ते होऊन जाऊ. निशंक आणि निर्भय व्हावे. स्वतः विकसित होऊन निर्णय घेतला तर शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. शंका असणे म्हणजे कमी आत्मविश्वासाचे लक्षण आहे. तसेच या जगात भीती बाळगण्यासारखे काहीच नाही. म्हणून योग्य नियमातून आचरण करीत असताना या जगातल्या कोणालाच भिण्याचे कारण नाही. निर्भय व निशंक होऊन कृती करा. ती कृती यशस्वी होईल. वास्तव स्वीकारा. कोणत्याही बाबतीतले वास्तव स्वीकारा. तुमचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, सुटतील, टेन्शन नाहीसे होईल व 2 हात करायला तयार व्हाल. शिष्टाचाराने सभ्यता पाळाव्यात. व्यवहारातले शिष्टाचार समजून घ्यावेत, त्याप्रमाणे वागावे. सभ्यतेने वागल्याने व्यक्तिमत्व उंचावते. संबंध व परस्पर सुसंवाद असावा. परस्पराशी वागताना निकोप संबंध ठेवावेत आणि सर्वांशी सुसंवादी राहावे. आपली विश्वासार्हता टिकवून ठेवावी. स्वतः विश्वासार्ह बनावी व विश्वासार्ह बनवावेत. जवळ दया, क्षमा, शांती असावी. दीन, दुबळे, गरीब, असहाय्य, गरजवंत यांना सहाय्य करावे, मदत करावी. प्राण्यांवर दया करावी, शत्रूला क्षमा करावी व स्वतःची शांती ढळू देऊ नये. नम्रता असावी. स्वाभिमानी असा पण नम्र राहा. गर्विष्ठपणा, आत्मप्रौढी दाखवू नका. नम्रता म्हणजे स्वतःच कमी लेखणे नव्हे, तर त्यात मनाचा मोठेपणा आहे. सौजन्याने वागावे. इतरांची कदर करा. सर्वांशी विनयशील व सौजन्याने वागा. विनोदबुद्धी. विनोद आणि हसणे हे वेदनेवर वेदनाशामक औषधासारखे काम करते. विनोदबुद्धी जोपासावा. कितीही गंभीर वाटणाऱ्या प्रसंगातील ताण हलक्याशा विनोदाने सैल होतो. तसेच सर्वांना हसणारा व हसवणारा मनुष्य आवडतो. धोरणीपणाने वागा.
पण ढोंगीपणापासून दूर राहा. वाद घालू नका. चर्चा करा, पण वाद घालीत बसू नका. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा तोल ढळू देऊ नका. संयमित व समतोल राहा. निंदा, टिंगलटवाळी इत्यादी गोष्टी करीत बसू नका. कुणाही बाबत अपशब्द टाळा. आपल्या कृतीत सचोटी व निष्ठा ठेवा. समजूतदारपणा दाखवा. आपल्याबरोबर दुसऱ्याचाही विचार करा. मैत्री करा. स्वतः एक चांगला मित्र बना. मित्रत्व सांभाळा. सर्वांशी प्रेमाने वागा. प्रेम द्या, प्रेम घ्या. प्रेमाची उधळण करा. लहान मुलांशी ममतेने, प्रेमाने, वात्सल्याने वागा. मोठ्यांशी मित्रत्वाने, वृद्धांशी आदरपूर्वक, अनुकंपेने, संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने, कणवेने, प्रमादशील लोकांशी सहनशीलतेने, दुबळ्या लोकांशी दयेने द्रवीभूत होऊन वागा. असत्य, अप्रामाणिक, ढोंग, वाईट, घाणेरडी, अनैतिक अशा गोष्टींना साथ देऊ नका. अंगी सेवाभाव बांधवा. प्रत्येक कृती पैशात मोजू नका. उदार बना. पायात भोवरा, तोंडात साखर, हृदयात आग आणि डोक्यात बर्फ ठेवून वागा. तुम्ही जीवनाच्या कुठल्याच क्षेत्रात मागे पडणार नाही. जगा व जगू द्या या महामंत्राचे आचरण करा. निर्व्यसनी राहा. सर्व प्रकारची वाईट व्यसने टाकून द्या. मनी, मोबाईल, मैत्रीण, मोटरसायकल व मौज मजा या 5 मकारात गुंतू नका. चंगळवादाच्या बाहेर या. साधेपणातच जीवनाचे सार आहे. नैतिकता. अनैतिक वर्तन करू नका. अंगी नीतिमत्ता बांधवा. समायोजन करा. सर्वांशी मिळतं जुळतं घ्या. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागा. जीवन सुंदर आहे. त्यावर प्रेम करा. ते जगा. अनेक प्रकारची कौशल्य आहेत. सारांश काय? चांगला माणूस बना व जे जे चांगले असेल ते वेचा. अंगात मुरवा व त्याप्रमाणे आचरण करा. रोज हे ऐका व ते सर्व गुण तुमच्यात उतरत आहेत अशी कल्पना करा. मग तुम्हाला काय वाटेल त्याचा अनुभव घ्या. नुसत्या कल्पनेने जर समाधान व आनंद वाटत असेल तर मग ती तत्त्वे प्रत्यक्षात जीवनात मुरून गेली तर जीवनाला किती गोडवा येईल. जीवनात किती गारवा निर्माण होईल. व्यावहारिक कौशल्ये अंगी बाणवलीत तर यश तुमच्या जवळच उभे असलेले तुम्हाला दिसेल. त्यासाठी मनापासून म्हणा, मीच माझा बॉस आहे. स्वाभिमान माझा श्वास आहे. ध्येयपूर्ती माझा ध्यास आहे. कर्तव्याची मला आस आहे. कामाची मला हौस आहे. माझ्या कृतीत जोश आहे. माझे मन मला वश आहे. नम्रतेत अहंकाराचा नाश आहे. कामात आनंदाचा सुवास आहे. कृतार्थतेत जीवनाचे यश आहे. धन्यवाद.